सुरू करायचं का आपण? हो चालेल. संख्या कमी दिसते की बरोबर आहे? नाही, ठीक आहे ना, येतात हळूहळू. हं. हो. नाही तर वेळ झालाय ना आज. आज मंगळवार, तसं तर काही प्रॉब्लेम नाहीये कोणाला. हो. ठीक आहे. हा, करा सुरू तुम्ही. हो, चालेल चालेल. हं. माझ्या गुरूंना वंदन करून नमस्कार करून आजच्या विवेचनाला आणि श्लोक वाचनाला मी सुरुवात करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अध्याय 2 आणि श्लोक क्रमांक आहे 22. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् यन्यानि संयाति नवानि देही. वासांसी जीर्णानि याच अध्यायाच्या 13व्या श्लोकात सूत्र रूपाने म्हटले गेले होते की धीर पुरुष देहांतराच्या प्राप्तीविषयी शोक करीत नाही. आता त्याच विषयाचे उदाहरण देऊ. हॅलो. हॅलो. हा. हॅलो. हा, आवाज येतो. हा. मनुष्यच कपडे बदलतो, पशु पक्षी नव्हे. म्हणून कपडे बदलण्याच्या नर हा पद दिलाय. नर म्हणजे पुरुष, मुले, मुली, तरुण, म्हातारे सर्वांना धरलेला आहे. जसे मनुष्य जुन्या वस्त्रांना सोडून देऊन दुसऱ्या नव्या वस्त्रांना परिधान करतो, तसेच हा देही जुन्या शरीरांचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करतो. जुन्या शरीराला सोडणे याला मरण म्हणतात आणि नवे शरीर धारण करणाऱ्याला जन्म म्हणतात. जोपर्यंत प्रकृतीशी संबंध असतो तोपर्यंत हा देही जुन्या शरीरांना टाकून देऊन कर्मानुसार अथवा अंतकालीन चिंतनानुसार नवनवीन शरीरांना प्राप्त होतो. म्हणजे आपली जेव्हा मरण स्थिती होते तेव्हा आपल्या ज्या काही इच्छा राहिलेल्या असतील त्या इच्छेनुसार आपला नंतरचा जन्म होत असतो. कोणाला अभ्यासाचा असू शकतो, कोणाला खाण्याचा असू शकतो, कोणाला पैशाचा असू शकतो. वेगवेगळ्या आपल्या इच्छा असतात पूर्ण जीवनामध्ये. त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म मिळतो. एखाद्याला कलेचा असतो, नर्तनाचा असतो. येथे शरीर आणि या पदात बहुवचन देण्याचे तात्पर्य जोपर्यंत शरीरीला आपल्या वास्तविक स्वरूपाचा यथार्थ बोध होत नाही तोपर्यंत हा शरीरी अनंत काळपर्यंत शरीर धारण करीतच राहतो. शरीरी म्हणजे आत्मा. काल आपली चर्चा झाली होती, तर शरीरी हे आत्मा आहे. आत्मा हा शरीरामध्ये असतो. आजपर्यंत याने किती शरीरांना धारण केले आहे याची गणतीही शक्य नाही. जर आपण 84,000 योनीमध्ये जन्म घेतलेला आहे तर मग याच्यामध्ये आत्मा आपल्या जीवनात किती वेळ होता याची गणती केली जात नाही. ही दृष्टी ठेवून शरीर आणि या पदात बहु हॅलो. जीर्ण वस्त्रांचा दृष्टांत शरीराला कसा लागू होईल? अर्थ असा आहे, कारण शरीरे तर लहानांची आणि तरुणांची सुद्धा मरतात, केवळ म्हाताऱ्यांची जीर्ण शरीरे मरतात असे नाही. आयुष्य समाप्त होणे म्हणजेच शरीरांचे जीर्ण होणे आहे. शरीर मग लहान मुलाचे असो, तरुणाचे असो अथवा वृद्धाचे असो, आयुष्य समाप्तीत ते सर्व जीर्ण समजले जाईल. या श्लोकात भगवंतांनी यथा आणि तथा देऊन म्हटले की जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून देऊन नवीन वस्त्रे परिधान करतो, तसेच हा देही जुन्या शरीरांना सोडून नव्या शरीरात प्रवेश करतो. येथे अशी शंका घेतली जाते की जर कुमार, तरुणावस्था व वृद्धावस्था आपोआप प्राप्त होतात, तसेच देहांतराची प्राप्ती आपोआप होते. येथे तर यथा आणि तथा असे अर्थ निघतात. म्हणजे जन्म लहान वयात, मोठ्या वयात, म्हणजे बालक, तरुण आणि म्हातारे म्हणजे वार्धक्य असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये कोणीही मरतं तर जुनी वस्त्रे टाकण्यात आणि नवीन वस्त्रे परिधान करण्यात मनुष्याची स्वतंत्रता आहे.
पण जुनी शरीरे सोडण्यात आणि नवीन धारण करण्यात देहीची स्वतंत्रता नाही. देहाला आपलं हे नाहीये की मी कधी मरेल आणि कधी नवीन जन्म घेईल म्हणून. म्हणून येथे यथा आणि तथा असे युक्त ठरू शकतील. याचं उत्तर असं आहे की येथे भगवंतांचे तात्पर्य स्वतंत्रता आणि परतंत्र दाखविण्यात नाही. हे त्यांना दाखवायचं नाही की मी आता स्वतंत्र झालोय, मी मरणार आहे, परतंत्र आहे, मला मरायचं नाही. शरीराच्या वियोगाने होणाऱ्या शोकाला नाहीसे करण्यात आहे. शरीराचा वियोग होतो म्हणजे हे शरीर जो सध्याचा देह आहे त्याचा तो आपण वियोग होतो आपल्याला. जसे जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण केल्यावरही धारण करणारा मनुष्य तोच असतो, तसेच जुन्या शरीराला सोडून नवीन शरीरात प्रवेश झाल्यावरही देही जसाच्या तसाच निर्लिप्त रूपाने राहतो. म्हणून शोक करण्याचा विषयच राहत नाही. या दृष्टीने हा दृष्टांत योग्यच आहे. दुसरी शंका अशी येते की जुने कपडे टाकण्यात आणि नवीन वस्त्रे परिधान करण्यात तर सुख होते, पण जुने शरीर सोडण्यात आणि नवीन शरीर धारण करण्यात दुःख होते. म्हणून येथे यथा आणि तथा कसे वापरता येईल? याचे उत्तर असे दिले आहे की शरीरांच्या मृत्यूचे जे दुःख होते ते मृत्यूमुळे होत नाही, तर जिवंत राहण्याच्या इच्छेमुळे होते. म्हणजे आता मृत्यू होतोय पण आपल्याला काय होतं, जिवंत राहण्याची इच्छा होती की मला पुढे मोठेपणी हे करायचंय किंवा माझ्या या इच्छा राहिलेल्या आहे. तर ही जिवंत राहण्याची जी आपली इच्छा आहे आणि तेव्हा आपल्याला मृत्यू येतो. आणि जर कधी आजारपण असेल तर आपल्याला कळतं की आता पण राहणार नाही. तर ती जी इच्छा आहे जिवंत राहण्याची इच्छा, त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतो. शरीरांच्या मृत्यूचे जे दुःख होते ते मृत्यूमुळे होत नाही, तर जिवंत राहण्याच्या इच्छेमुळे होते. मी जिवंत राहावे अशी अंतःकरणात जगण्याची इच्छा असते आणि मरावे लागते, त्यामुळे दुःख होते. तात्पर्य, जेव्हा मनुष्य शरीराशी एकात्मता करून घेतो तेव्हा तो शरीराच्या मरणाला आपले मरण मानतो, कारण की तो शरीराशी एकरूप झालेला असतो. परंतु जो शरीराशी एकात्मता ठेवीत नाही त्याला मरण्याचे दुःख होत नाही. म्हणजे त्याला कळलं की आता आत्मा आहे आणि आत्मा अमर आहे आणि फक्त शरीर आहे हे मरणार आहे, हे जो जाणून घेतो त्याला मरणाचे दुःख होत नाही, उलट आनंद होतो. कारण जसे मनुष्य वस्त्राशी आपली एकात्मता मानत नाही, म्हणजे माझे कपडे हे तो मानत नाही, म्हणून कपडे बदलण्यात त्याला दुःख होत नाही. कारण तेथे त्याचा हा विवेक स्पष्ट जागृत राहतो की कपडे वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे. परंतु जर लहान मुलाचे कपडे बदलले तर तो जुने कपडे सोडताना आणि नवे कपडे धारण करताना सुद्धा रडतो. त्याचे हे दुःख केवळ मूर्खपणाचे आणि नासमजीचे असते, कारण की तो लहान आहे. या मूर्खपणाला नाहीसे करण्यासाठीच भगवंतांनी येथे यथा आणि तथा पद देऊन कपड्याचा दृष्टांत दिला आहे. येथे भगवंतांनी कपडे परिधान करण्यात तर गृह्णाती म्हणजे धारण करतो ही क्रिया दिली आहे, परंतु शरीरांच्या धारण करण्यात संयाती म्हणजे जो जातो ही क्रिया दिली आहे. असा भगवंतांनी क्रियाभेद का केला? लौकिक दृष्टीने अज्ञानामुळे असे दिसते की मनुष्य आपल्या जागीच राहून वस्त्र धारण करतो, पण देहीला देहांतर प्राप्तीच्या वेळी दुसऱ्या देहात जावे लागते. देह तोच आहे पण देही म्हणजे आत्मा जो आहे याला दुसऱ्या देहामध्ये जावं लागतं. या लौकिक दृष्टीनेच भगवंतांनी क्रियाभेद केला आहे. आता विशेष गोष्ट अशी आहे की देहीच्या दुसऱ्या शरीरात जाण्याविषयी म्हटले गेले आहे, शरीरम यदवाप्नोती, सर्व व्याप्त आहे त्याचे जाणे येणे कसे आहे. जर तो आत्मा सर्वगत आहे, सर्व व्याप्त आहे, तर तो जातो आणि येतो म्हणजे कसे काय? कारण जो ज्या देशात नाही त्या देशात गेला तर त्याचे जाणे म्हणता येत नाही, आणि जो दुसऱ्या देशात आहे तो या देशात आला तर त्याला येणे म्हणत नाही. परंतु देही विषयी तर दोन्ही जुळतच नाही. याचे समाधान असे आहे की जसे एखाद्याची बाल्यावस्थेतून तरुण अवस्था होते त्यावेळी तो म्हणतो की मी तरुण झालो आहे, परंतु तो स्वतः वास्तविक तरुण झाला नाही, तर त्याचे शरीर तरुण झाले आहे. म्हणून तरुण अवस्थेतही तोच आहे, परंतु शरीराशी तादात्म्य मानल्यामुळे म्हणजे हे माझं शरीर आहे असं त्याने समजून घेतल्यामुळे तो शरीराच्या परिवर्तनाला आपल्यात आरोपित करतो. म्हणजे या शरीराला तो आरोप करतो. तसेच येणे जाणे वास्तविक शरीराचा धर्म आहे, पण शरीराशी तादात्म्य असल्या कारणाने तो आपल्यात येणे जाणे मानतो. म्हणून वास्तविक देहीचे कधीही कोठे येणे जाणे होत नाही, केवळ शरीराच्या तादात्म्यामुळे त्याचे येणे जाणे भासते म्हणजे भास होत राहतो. आता परत प्रश्न येतो की अनादी कालापासून जे जन्म मरण चालत आहे
त्याच त्यास कोणते कारण आहे? म्हणजे हे कारण काय आहे? जन्ममरण हे वर्षानुवर्ष चालू आहे. कर्माच्या दृष्टीने तर शुभाशुभ फल भोगण्यासाठी जन्ममरण होते. म्हणजे आपले जे कर्म आहे, प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण, याप्रमाणे आपल्याला जन्म मिळतो. आणि जसं आपलं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे नंतरचा जन्म मिळतो. पण परत आपण चांगलं नाही वागलो तर ते परत त्याचा दोष जाऊन परत आपल्याला वेगवेगळ्या योनींमध्ये जन्म मिळतो. ज्ञानाच्या दृष्टीने अज्ञानामुळे जन्ममरण होते आणि भक्तीच्या दृष्टीने भगवंतापासून विन्मुख झाल्याने जन्ममरण होते. या तिन्हीतही मुख्य कारण असे आहे की भगवंतांनी जीवाला जे स्वातंत्र्य दिले आहे त्याचा दुरुपयोग केल्याने जन्म मरण होत आहे. आता ही जन्म मरण परंपरा कशी नाहीशी होईल? मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग केल्याने जन्म मरण नाहीसे होईल. तात्पर्य असे आहे की आपल्या स्वार्थासाठी कर्म केल्यामुळे जन्म मरण झाले आहे, म्हणून आपल्या स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी कर्म केल्याने जन्म मरण समाप्त होईल. जर दुसऱ्यांच्या हितासाठी काम केलं, म्हणजे आपण सोशल वर्क केलं किंवा गरिबाला मदत केली, तर असे जर चांगले कार्य केले तर जन्म मरण समाप्त होईल. म्हणजे परत परत पुनरपि जननम पुनरपि मरणम ही क्रिया होणार नाही. आपल्या ज्ञानाचा विवेक अनादर केल्याने जन्म मरण झाले आहे, म्हणून आपल्या विवेकाचा आदर केल्यास जन्म मरण समाप्त होईल. म्हणजे आपण आपल्या बुद्धीला जागृत ठेवलं आणि आपण म्हटलं की विवेकाने की नाही, मला आता मोक्ष घ्यायचा आहे, मला परत जन्म नको आहे, तर तर हे जन्म मरण समाप्त होईल. कारण भगवंतापासून विमुख झाल्याने जन्म मरण पाठीशी लागले आहे. भगवंतापासून विमुख म्हणजे आपण दूर गेलो आहे, भगवंताची प्रार्थना करत नाही, त्याच्यामुळे दूर गेल्यामुळे जन्म मरण सतत सतत चालू आहे. म्हणून भगवंताशी सम्मुख झाल्यास जन्म मरण समाप्त होईल. म्हणजे भगवंताला आपण सादर झालो पाहिजे, तर आपण जन्म मरणापासून समाप्ती होईल. मनुष्य नवनवीन वस्तू इच्छितो तर भगवानही त्याला नवनवीन वस्तू शरीर आदी सामुग्री देत राहतात. शरीर जीर्ण झाले तर भगवान त्याला नवीन शरीर देतात. म्हणून नवनवीन इच्छा करणे हेच जन्म मरणाचे कारण आहे. नवनवीन इच्छा करणाऱ्याला अंतकालापर्यंत नवनवीन वस्तू मिळत राहील. मनुष्यात एक इच्छाशक्ती आहे, एक प्राणशक्ती आहे. इच्छाशक्ती शिल्लक असताना प्राणशक्ती नष्ट झाली तर नवीन जन्म होतो. आपल्याला माहितीये की म्हणजे की इच्छा राहिली तर आपल्याला जन्म मिळतो आणि त्या पुढच्या जन्मी आपण ती इच्छा पूर्ण करतो. मग भले त्याच्यामध्ये जर कमी आपली इच्छा असेल तर कोणी 5 वर्ष राहील, कोणी 50 वर्ष राहील, पण ती त्याची इच्छा पूर्ण होईपर्यंत आपल्याला दुसरा जन्म, नवीन जन्म मिळतो. जर इच्छाशक्ती राहिली नाही तर प्राणशक्ती नष्ट झाली तरीही पुन्हा जन्म होत नाही. म्हणजे इच्छा जर राहिलीच नाही, आता आपण म्हणतो की नाही मला मोक्ष घ्यायचा आहे, मला जन्म नाही घ्यायचा आहे, मला म्हणजे मोक्षच हवाय, मला परत जन्म नको आहे, तर प्राणशक्ती नष्ट झाली तर त्यामुळे जन्म होत नाही. कोणताही दृष्टांत केवळ एका अंशात घडतो, संपूर्णपणे घटत नाही. येथे जीर्ण वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे बदलण्याचा दृष्टांत केवळ या अंशात घडतो की जसे मनुष्य अनेक वस्त्रे धारण केल्यावरही एकच राहतो. मनुष्य अनेक वस्त्रे धारण केल्यावरही एकच राहतो, तसे स्वयं म्हणजे आत्मा अनेक योनीत अनेक शरीर धारण केल्यावरही एक जसाच्या तसा राहतो. जसे जीर्ण वस्त्र बदलल्याने आपण मरत नाही आणि नवी वस्त्रे धारण केल्याने आपण जन्मत नाही, तसेच जीर्ण शरीराला सोडल्याने आपण मरत नाही आणि नवीन शरीर धारण केल्याने आपण जन्मत नाही. तात्पर्य असे आहे की शरीर मरते पण आपण मरत नाही. म्हणजे देह मरतो पण देही तसेच राहतात. जर आपण मेलो तर मग पाप पुण्याचे फल कोण भोगेल? आपण जर पूर्ण मरून गेलो म्हणजे नष्ट झालो तर मग आपण केलेली जी पाप आणि पुण्य आहे ही पूर्ण भोगावीच लागतील ना. तर हे कोण भोगेल असं ते विचारतात. अन्य योनीत कोण जाईल? बंधन कोणाचे होईल? मग मुक्त कोण होईल? पूर्वी दृष्टांत रूपाने शरीरीच्या निर्विकारतेचे वर्णन करून आता पुढच्या 3 श्लोकात त्याचे वर्णन केलेले आहे. नैनं छिंदति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. नैनं छिंदति शस्त्राणि, या शरीरीला शस्त्र कापू शकत नाही, कारण हे प्राकृत शस्त्र तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. आत्मा शरीर कोण आहे? आत्मा आहे. आणि आत्म्यापर्यंत कोणी पोहोचू शकतं का? नाही, कारण की आत्मा कोणाला दिसत नाही, फक्त ते
म्हणजे सिद्ध झाल्या की आत्मा असतो आणि तो शरीरामध्ये असतो. जेवढी म्हणून शस्त्रे आहेत ती सर्व पृथ्वी तत्वापासून उत्पन्न झालेली असतात. हे पृथ्वी तत्व या शरीरीमध्ये कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण करत नाही. एवढेच नव्हे तर हे पृथ्वी तत्व शरीरीपर्यंत पोहोचू शकत नाही. तर मग विकृती कशी येणार? विकृती दूरच राहील. नैनं दहती पावकः. अग्नी हा शरीरीला जाळू शकत नाही, कारण अग्नी तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर मग त्याच्याकडून जाळणे कसे संभवते? तात्पर्य, अग्नितत्व ह्या शरीरीमध्ये कधीही कसल्याच प्रकारचा विकार निर्माण करू शकत नाही. म्हणजे आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही. न चैनं क्लेदयन्त्या पहा, पाणी याला भिजवू शकत नाही, कारण की आत्म्यापर्यंत पाणी पोहोचू शकत नाही. जलतत्व हे आत्म्याला विकार निर्माण करू देत नाही. न शोषयती मारुतः, वारा याला वाळू शकत नाही. अर्थात या शरीराला वाळविण्यास वारा असमर्थ आहे, कारण वायू तेथपर्यंत पोहोचूच शकत नाही. वायू तत्व या शरीरीत कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाही. म्हणजे अग्नी, पाणी, वारा हे आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश हे ही पंचमहाभूत आहेत. भगवंतांनी यापैकी 4च महाभूतांविषयी म्हटले आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू या शरीरीत कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण करू शकत नाही. परंतु 5व्या महाभूत आकाशाविषयी काहीही चर्चा केली नाही. याचे कारण असे आहे की आकाशात कोणतीच क्रिया करण्याची शक्ती नाही. आकाश काही आपल्यापासून दूर आहे आणि दूर असल्यामुळे आकाशातून वरून आपल्याला काही होऊ शकत नाही आणि आपण तिथे पोहोचू शकत नाही. क्रिया करण्याची शक्ती तर या 4 भूतांमध्येच आहे. आकाश केवळ या सर्वांना अवकाश देते, म्हणजे जागा देते. पृथ्वी, जल, तेज, वायू ही 4ही तत्व आकाशापासून उत्पन्न होतात, पण ते आपल्या कारणभूत असलेल्या आकाशातही कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न करू शकत नाहीत. अर्थात पृथ्वी आकाशाचे छेदन करू शकत नाही, जल भिजवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. जर ही 4ही तत्वे आपल्या कारणभूत आकाशाला, आकाशाचे कारण असलेल्या महत्तत्वाला आणि महत्तत्वाचे कारणभूत असलेल्या प्रकृतीलाही कोणती क्षती पोहोचवू शकत नाही. म्हणजे आकाशामुळे पृथ्वी, जल, तेज, वायू याला क्षती होत नाही. तर प्रकृतीपासून संपूर्णपणे वेगळ्या असलेल्या शरीरीपर्यंत हे कसे पोहोचतील? म्हणजे आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही आकाश. या गुणयुक्त पदार्थांची त्या निर्गुण तत्वापर्यंत मजल कशी जाऊ शकते? जाऊ शकत नाही. शरीरी नित्य तत्व आहे. पृथ्वी इत्यादी 4ही तत्वांना यांच्याकडून सत्ता स्फूर्ती मिळते. म्हणून ज्याच्याकडून यांना सत्ता स्फूर्ती मिळते त्याला हे कसे विकृत करू शकतील? शरीरी म्हणजे आत्मा नित्य तत्व आहे, ते कायम आपल्या देहात असतं. पृथ्वी इत्यादी 4ही तत्वांना याच्याकडून सत्ता आणि स्फूर्ती मिळते. म्हणजे पृथ्वी, जल, वायूकडून आपल्याला आपल्या आत्म्याला स्फूर्ती मिळते. म्हणून ज्याच्याकडून यांना स्फूर्ती मिळते त्याला हे कसे विकृत करणार? म्हणजे आपण कोणाला विकृत करू शकत नाही. हा शरीरी सर्व व्यापक आहे आणि पृथ्वी इत्यादी 4ही तत्वे व्याप्य आहेत, अर्थात शरीरीच्या अंतर्गत आहेत. म्हणून वस्तू व्यापकाला अर्थात शस्त्राने शरीर कापले गेले तरी शरीरी कापला जात नाही. म्हणजे तू त्यांना मारलं तरीही त्यांचा आत्मा जो आहे तो तसाच राहणार आहे. शस्त्राने शरीर कापले गेले तरी शरीरी कापला जात नाही. अग्नस्त्राच्या द्वारा शरीर जळून गेले तरी शरीरी जळत नाही. वरुणास्त्राद्वारा शरीर भिजवले गेले तरी शरीरी ओला होत नाही. आणि वायव्यास्त्राद्वारा शरीर वाळविले गेले तरीही शरीरी वाळला जात नाही. तात्पर्य असे की अस्त्रशस्त्राद्वारा शरीर मृत्युमुखी पडले तरी शरीरी मरत नाही, तर जसाच्या तसाच निर्विकार राहतो. आत्मा निर्विकार आहे. म्हणून याविषयी शोक करणे हे तुझे केवळ अज्ञान आहे. म्हणजे पहिला अध्याय झालेला, दुसऱ्या अध्यायाचंही थोडस झालं आहे, तरीही भगवंत त्याला म्हणतात आहे की तू अज्ञान आहे तुझं.
अच्छेद्यो यमदाह्यो यम अक्लेद्यो शोष एव च नित्यः सर्वगतस्थाणुर्जलोऽयं सनातनः। अच्छेद्यो यम, शस्त्रे या शरीराला कापू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की शस्त्रांचा अभाव आहे अथवा शस्त्र चालवणारा असमर्थ आहे. तर कापण्याची क्रिया शरीरीत प्रविष्टच होऊ शकत नाही, हा कापला जात नाही. म्हणजे शस्त्र चालवणारा किंवा शस्त्र हे दोन्ही कमी दर्जाचे नाही आहेत, पण ते कापण्याची क्रिया आत्म्याला होऊ शकत नाही. शस्त्रादी व्यतिरिक्त मंत्र, शाप इत्यादींनीही या शरीराचे नुकसान होऊ शकत नाही. जसे याज्ञवल्क यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊ न शकल्याने त्यांच्या शापाने शाकल्याचे मस्तक कापून खाली पडले. अशा प्रकारे देह तर मंत्राने वाणीने कापला जाऊ शकतो, पण देही संपूर्णपणे अच्छेद्य आहे, त्याचा छेद होऊ शकत नाही. अधाह्यो यम, हा शरीरी अधाह्य आहे, कारण हा जाळला जाऊ शकत नाही. अग्नी अतिरिक्त मंत्र, शाप इत्यादींनीही हा देही जळू शकत नाही. जसे दमयंतीच्या शाप देण्याने व्याध अग्नी वाचून जळून भस्म झाला, या प्रकारे अग्नी शाप इत्यादींनी नाही म्हणून तो जळू शकत नाही. चंद्राला पाहता चंद्रकांत मणी ओला होतो, परंतु हा देही राग रागिणी इत्यादींनी भिजली जाणारी वस्तू नाही. अशोष्य, हा देही अशोष्य आहे, वायूने शोषण होणाऱ्या वस्तूंपैकी हा नाही, कारण यात शोषण क्रियेचा प्रवेशच होऊ शकत नाही. वायूने तसेच मंत्र, शाप, औषधीनेही हा देही वाळला जात नाही. जसे अगस्त्य ऋषींनी समुद्राचे शोषण केले, तसे या देहीचे कोणीही आपल्या शक्तीने शोषण करू शकत नाही. म्हणजे आत्म्याला जर छोट करायचं की हा देही संपूर्ण व्यक्ती, वस्तू, शरीर इत्यादीत एक रूपाने विद्यमान आहे. अचल हा सर्वगत आहे, तर हा कोठे येणारा जाणार असेल? हा अचल आहे, म्हणजे हा हलू शकत नाही. यावर म्हणतात की हा देही स्थिर स्वभावाचा आहे, हा स्थिर आहे, हा बदलू शकत नाही. हा देही स्थिर स्वभावाचा आहे, अर्थात याच्यात केव्हा येथे आणि केव्हा तेथे अशा प्रकारे येण्या जाण्याची क्रिया नाही. म्हणजे हा स्थलांतर करीत नाही इथून तिथे. स्थाणुहू, हा स्थिर स्वभावाचा आहे, कोठे येत जात नाही हे ठीक आहे, पण यात हलण्याची क्रिया तर होत नाही ना. जसे वृक्ष एके जागीच राहतात, कोठे येत जात नाहीत, पण तो एके ठिकाणी राहूनही हलत राहतो. तसेच या देहीत ही हलण्याची क्रिया होत असेल का? याच्या उत्तरात म्हणतात की हा देही स्थाणू आहे, अर्थात यात हलण्याची क्रिया नाही. म्हणजे झाडासारखा हा स्थिर आहे, पण झाड हलू शकतं, पण हा आत्मा हलू शकत नाही. सनातन हा देही अचल आहे, स्थाणू आहे हे तर ठीक आहे, परंतु हा कधी उत्पन्नही होत नाही. यावर असे म्हणतात की हा सनातन आहे, अनादी आहे, सर्व काळ असतो. हा एखाद्या काळात नव्हता असे शक्यच नाही. आत्मा हा स्थिरच आहे आणि तो सतत असतो, तो आला आणि गेला असे नाही. हा संसार अनित्य आहे, एक क्षण सुद्धा स्थिर राहणारा नाही, परंतु जो सर्व काळ राहणार आहे, ज्याच्यात कधी तुझ्याजवळ असे कधी किंचित मात्रही परिवर्तन होत नाही, त्या देहीकडे लक्ष वेधण्यासाठी नित्य हा पदाचे तात्पर्य आहे. म्हणजे तो सतत असतो. पाहण्यात, ऐकण्यात, वाचण्यात, समजण्यात जो काही प्राकृत संसार येतो, त्यात जे सर्व ठिकाणी परिपूर्ण असलेले तत्व आहे, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व परिशिष्ट भाव, सर्वगत स्वयं देहगत नाही तर सर्वगत आहे, असा अनुभव होणे हीच जीवनमुक्ती आहे. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की स्वयं देहगत नाही तर सर्वगत आहे. जसे शरीराचा संसाराशी संबंध आहे, तसे आपला शरीराशी संबंध नाही. शरीराशी आपला संबंध कधी झाला नाही, नाहीच आणि होणारही नाही, होऊ शकतच नाही. शरीर आपल्यापासून फार दूर आहे, परंतु कामना, ममता, तादात्म्य यामुळे आपणाला शरीराशी ऐक्य प्रतीत होते. वास्तविक शरीराला शरीराची आवश्यकताच नाही, शरीराविनाही शरीरी मजेने राहतो. म्हणजे आत्मा कुठेही असला तरी तो मजेत असतो, त्याला शरीरात जायची आवश्यकता नाही. येतोय काय ऐकायला? हो हो हो, येतोय. हा. अव्यक्तो यमचिंत्यो यम अविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अव्यक्तो यम,
जसा संसार स्थूल रूपाने दिसतो तसा हा शरीरी स्थूल रूपाने दिसत नाही, कारण हा स्थूल सृष्टीहून रहित आहे. म्हणजे आत्मा कधीच कोणाला एखादी वस्तू आहे तसा तो स्थूल रूपाने दिसत नाही, कारण हा स्थूल आणि सृष्टीहून रहित आहे. अचिंतोयम, मन बुद्धी तर दिसत नाही, परंतु चिंतनात येतच असतात. अर्थात हे सर्व चिंतनाचे विषय आहेत, परंतु हा देही चिंतनाचाही विषय नाही, कारण हा सूक्ष्म सृष्टीहून रहित आहे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीचा अर्थ काढतो, पण आपण आत्म्याविषयी मात्र कधी बोलत नाही की आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे, कारण की तो सृष्टीहून रहित आहे. येथे 24व्या 25व्या श्लोकात अच्छेद्य, अधाह्य, अक्लेद्य, अशोष्य, अचल, अव्यक्त, अचिंत्य आणि अविकार्य या 8 विशेषणांनी या देहीचे निषेधमुखाने आणि नित्य, सर्वगत, स्थाणू आणि सनातन या 4 विशेषणांनी विधिमुखाने वर्णन केले आहे. म्हणजे हे जे 8 विशेषण होतं अ लावलेले, हे निषेधमुखाने हे या 8 विशेषणांनी देहीचे निषेधमुखाने केलेले आहेत वर्णन, आणि नित्य, सर्वगत, स्थाणू आणि सनातन या 4 विशेषणांनी विधिमुखाने वर्णन केले आहे. परंतु वास्तविक याचे वर्णन होऊ शकत नाही, नाही, कारण हा वाणी निषेधमुखाने म्हणजे नाही नाही असं सांगणे, आणि हा विधिमुखाने म्हणजे आहे असं सांगणे. हा अ म्हणजे नाही, परंतु वास्तविक याचे वर्णन होऊ शकत नाही, कारण हा वाणीचा विषय नाही. ज्याद्वारे वाणी इत्यादी प्रकाशित होतात त्या देहीला ते सर्व कसे प्रकाशित करू शकतील, म्हणून या देहीविषयी असा अनुभव करणे हेच याचे वर्णन करणे आहे. म्हणजे जेव्हा अनुभव येईल तेव्हाच याचं वर्णन करता येतं. तस्मा देवन विदित्वैनन नानुशोचितुमर्हसि, म्हणून या देहीला अच्छेद्य, अशोष्य, नित्य, सनातन, अविकार्य इत्यादी जाणून घेतले, अर्थात असा अनुभव घेतला, तर मग शोक होणे शक्य नाही. म्हणजे हे आपण वेगवेगळं जाणून घेतलं की ह्याला पाण्याने, अग्नीने, वाऱ्याने जर काही त्रास होत नाही, तर मग आपण का शोक करायचा. अथचैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. भगवान येथे निराळ्या पद्धतीने अथच आणि मन्यसे पदाने म्हणतात की जरी सिद्धांताच्या दृष्टीने खरी गोष्ट ही आहे की देही कोण्याही काळात जन्मणारा आणि मरणारा नाही. आत्मा जन्म घेत नाही आणि मरण पावत नाही. तरी पण जर तू सिद्धांताच्या बिलकुल विरुद्ध ही गोष्ट समजलास की देही नित्य जन्मणारा आणि मरणारा आहे, तरीही तुला शोक व्हावयास नको. म्हणजे तू समजला की नाही रोज आत्मा येतो आणि जातो, पण तरीही तू शोक करू नको, कारण ज्याचा जन्म होईल त्याला मरावेच लागेल, आणि जो मरेल तो जन्मेल. या नियमाला कोणीही टाळू शकत नाही. जर पृथ्वीत बीज पेरले तर ते परिणत होऊन अंकुरणार, आणि पुढे तोच अंकुर क्रमाक्रमाने वाढून वृक्षरूप होतो. यात जर सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर ते बीज एक तरी क्षण एका रूपात राहिले का. म्हणजे आता आज आपण बीज टाकलं, पण ते लगेच त्याची क्रिया चालू होते, थोडं मोठं होऊन त्याचा वृक्ष करायची. पृथ्वीत ते प्रथम आपल्या कठोर रूपाला सोडून कोमल रूपाला आले. बी कठोर रूप होतं, आणि मग त्याचं छोटंसं अगदी 2 पानं आले, 4 पानं आले, तर हे त्याचं कोमल रूप झालेलं आहे. नंतर कोमल रूपाला सोडून अंकुर रूपाला आले, म्हणजे परत मोठं झालं, परत त्याच्यामध्ये बी आली. यानंतर अंकुर रूपाला सोडून वृक्ष रूपाला आले, आणि शेवटी आयुष्य समाप्त झाल्याने वाळून गेले. अशा प्रकारे बीज एक क्षण देखील एका रूपात राहिले नाही, तर ते क्षणाक्षणाला बदलत राहिले. जर बीज एक क्षणही एका रूपाने राहिले असते तर वृक्षाच्या वाळण्यापर्यंतची क्रिया कशी झाली असती. त्याने प्रथम आपल्या रूपाचा त्याग केला, त्याचे हे मरणे झाले, आणि दुसऱ्या रूपाला धारण केले, हा त्याचा जन्म झाला. अशा रीतीने हे क्षणाक्षणाला जन्मत व मरत राहिले. बीजाप्रमाणेच हे शरीर आहे. अत्यंत सूक्ष्म रूपाने वीर्याचा जंतू रजाशी मिळाला. तो वाढत वाढत गर्भ बनला आणि मुलाच्या रूपात जन्माला आला. जन्मानंतर तो वाढला, नंतर क्षीण झाला आणि शेवटी मेला. अशा रीतीने शरीर एक क्षणही एका रूपात न राहता बदलत राहिले, अर्थात क्षणाक्षणाला जन्मत आणि मरत राहिले. भगवान म्हणतात की जर तू शरीराप्रमाणे शरीरीलाही नित्य जन्मणारा आणि मरणारा समजले, तरीही हा शोकाचा विषय होऊ शकत नाही.
घ्यायचंय अजून एक. हो हो. हा. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवै जन्म मृतस्य च तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, पूर्व श्लोकानुसार जर शरीरीला नित्य जन्मणारा आणि मरणारा समजले तरीही तो शोकाचा विषय होऊ शकत नाही. कारण ज्याचा जन्म झाला आहे तो अवश्य मरेल आणि जो मेला आहे तो अवश्य जन्माला येईल. म्हणजे ही जी क्रिया आहे ही सतत सतत राहणार आहे. तरी तू अर्जुना, तू का असे मानतोस की मी हे सगळं करतो आहे. तस्माद परिहार्यर्थे, म्हणून कोणीही या जन्म मृत्यूरूप प्रवाहाला रोखू शकत नाही. कारण यावर कोणाचाही अधिकार चालत नाही. हा जन्म मृत्यूरूप प्रवाह तर अनादी कालापासून चालत आला आहे आणि अंतकाळापर्यंत चालत राहील. या दृष्टीने तुझ्यासाठी शोक करणे अनुचित आहे. हे धृतराष्ट्राचे पुत्र जन्मले आहेत तर ते अवश्य मरतील. तुझ्याजवळ असा कोणता उपाय नाही की ज्यामुळे तू त्यांना वाचवू शकशील. जे मरतील ते जरूर जन्मतील, त्यांनाही तू रोखू शकत नाहीस. तर मग शोक कोण्या गोष्टीचा? म्हणजे तुला जे वाटतं की तू युद्ध करशील आणि ते मरतील, तर तू याचा जो शोक करतोय त्याची गोष्ट काय आहे तुझं? जसे या गोष्टीला सर्व मानतात की सूर्याचा उदय झाला आहे तर त्याचा अस्त होणारच आणि अस्त झाला तर उदय होणारच, म्हणून मनुष्य सूर्याच्या अस्ताविषयी शोक चिंता करीत नाही. तसेच हे अर्जुन, जर तू असे समजत असशील की शरीराबरोबर हे भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी सर्व मरतील तर मग शरीराबरोबर जन्मालाही येतील, म्हणून या दृष्टीनेही शोक होऊ शकत नाही. जी गोष्ट सांगितली आहे तो भगवंतांचा वास्तविक सिद्धांत नव्हे, म्हणून अथच पद देऊन भगवंतांनी दुसऱ्या पक्षाची गोष्ट सांगितली आहे की असा सिद्धांत तर नाहीच, पण जर कदाचित तू असेही मानले तरीही शोक करणे उचित नाही. म्हणजे शरीर आणि शरीराला एक मानणाऱ्यांविषयी गोष्ट सांगितली आहे. या 2 श्लोकाचे तात्पर्य हे झाले की संसाराच्या संपूर्ण वस्तू क्षणाक्षणाला परिवर्तनशील असल्याने पहिल्या रूपाला सोडून दुसऱ्या रूपाला धारण करीत राहतात. यात पहिल्या रूपाला सोडणे मरण आणि दुसऱ्या रूपाला धारण करणे जन्म असे आहे. अशा प्रकारे जो जन्मतो त्याचा मृत्यू होतो आणि ज्याचा मृत्यू होतो तो पुन्हा जन्माला येतो. हा प्रवाह तर नित्य निरंतर चालतच राहतो. अशा दृष्टीनेही तू शोक का करावा? परिशिष्ट भाव असा आहे, कोण्या प्रियजनाचा मृत्यू झाला, धन नष्ट झाले तर मनुष्याला शोक होतो. तसेच भविष्याच्या अनुषंगाने चिंता होते की जर पत्नी मेली तर काय होईल, पुत्र मेला तर काय होईल इत्यादी. या शोक चिंता आपल्या विवेकाला महत्व न दिल्यामुळेच होतात. म्हणजे आपण समजून घेत नाही की जन्म मरण चालूच राहणार आहे, हे आपण समजून घेत नाही. जे झालंय त्याचा आपण शोक करतो. संसारात परिवर्तन होणे, परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. जर परिस्थिती बदलणार नाही तर संसार कसा चालेल? जर सगळं व्यवस्थित जसंच्या तसं राहिलं अगदी वर्षानुवर्ष राहिले तर ते सगळ्या लोकांना त्याचा कंटाळ येऊन जाईल. लोकांना बदल पाहिजे आणि परिस्थिती बदलायला हवी आहे तरच काहीतरी त्याच्यामध्ये बदल होतो. तर हा संसार कसा चालेल? मनुष्य बालपणातून तरुण कसा बनेल? मूर्ख विद्वान कसा होईल? रोगी निरोगी कसा होईल? बीजाचा वृक्ष कसा होईल? परिवर्तनाविना संसार स्थिर चित्रासारखा होईल. वास्तविक मरणाराच परिवर्तनशील मरतो, राहणारा कधी मरतच नाही. मृत्यू झाल्यास शरीर तर आपल्या समोर पडलेले राहते, परंतु शरीराचा मालक जीवात्मा आत्मा निघून जातो. हा सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. जर या अनुभवाला महत्व द्याल तर मग चिंता शोक होऊ शकत नाही. वालीचा मृत्यू झाल्यावर भगवान राम याच अनुभवाने बोलले होते. विचार केला पाहिजे की जर 84 लक्ष योनीत कोणतेही शरीर राहिले नाही तर मग हे शरीर कसे राहील? जर 84 लक्ष शरीराविषयी मी माझे राहिले नाही तर मग या शरीराविषयी मी माझे कसे राहील? हा विवेक मनुष्य शरीरातच होऊ शकतो, अन्य शरीरात नाही. म्हणजे 84 लक्ष आपला योनीमध्ये आपला जन्म झाला, पण त्याच्यात मी माझं असं काहीच नाही राहिलं तर मग या शरीराविषयी माझं माझं आहे हे कसं काय राहणार आहे ना? आता परत भगवंत विरुद्ध अर्थाने आता परत श्लोकात सांगतात, अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव
तत्र का परिदेवना. अव्यक्तादीनि भूतानी म्हणजे पाहण्यात, ऐकण्यात आणि समजण्यात येणारे जेवढे म्हणून जीव आहेत ते सर्वच्या सर्व जन्मापूर्वी अप्रकट होते, अर्थात दिसत नव्हते. अव्यक्ता निधनान येव, हे सर्व प्राणी मृत्यूनंतर अप्रकट होतील, अर्थात त्यांचा नाश झाल्यावर हे सर्व नाहीसे होतील, दिसणार नाहीत. व्यक्त मध्यानी, हे सर्व प्राणी मध्यात अर्थात जन्मानंतर आणि मृत्यूपूर्वी प्रगट दिसतात. जसे झोपेपूर्वी स्वप्न नव्हते आणि जागे झाल्यावरही स्वप्न राहिले नाही, तसेच या प्राण्यांच्या शरीरांचा पूर्वीही अभाव होता आणि नंतरही अभाव राहील, परंतु मध्यात भावरूपाने दिसत असून सुद्धा वास्तविक यांचा क्षणाक्षणाला अभाव होत चालला आहे. तत्र का परिदेवना, जे आधी आणि अंतात नसते ते मध्यातही नसते, हा सिद्धांत आहे. म्हणजे जे नाही आहे ते कधीच नाही आहे, आधी अंत आणि मध्यात कधीच नाही आहे. सर्व प्राण्यांची शरीरे पूर्वी नव्हती आणि पुढे राहणार नाहीत, म्हणून वास्तविक ते मध्यातही नाहीत, परंतु हा शरीरी पूर्वीही होता, नंतरही राहील, म्हणून तो मध्यातही राहणार आहे. यावरून निष्कर्ष असा निघाला की शरीरांचा नेहमी अभाव आहे आणि शरीरीचा केव्हाही अभाव नाही, म्हणजे आत्मा अमर आहे, म्हणून या दोन्ही विषयी शोक होऊ शकत नाही. परिशिष्ट भावामध्ये सांगतात, जे आधी आणि अंती नसते त्याचा नाहीपणा पण नित्य निरंतर असतो, आणि जे आधी आणि अंती असते त्याचा आहेपणा नित्य निरंतर असतो. ज्याचा नाहीपणा नित्य निरंतर आहे ते असत शरीर आहे, आणि ज्याचा आहेपणा नित्य निरंतर आहे ते सत शरीरी आहे. असतशी आपला नित्य वियोग आहे आणि सतशी आपला नित्य योग आहे. म्हणजे आत्मा आणि शरीर वेगवेगळे आहे, शरीर वेगवेगळे वेश धारण करतो आणि आत्मा सगळ्यांच्या शरीरामध्ये प्रगट झालेला असतो. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मनः शृणोति श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्. थांबूयात आपण इथे आता. हो चालेल. हो, कारण हा मोठा हो आहे. हो हा, आणि कोणाला जर बोलायचं असेल तर बोलूया 2 मिनिट. आपण आज जेवढे वाचलेत त्याच्यापैकी त्याच्यावर परत जर कोणाला बोलायचं झालं तर उज्ज्वला ताई बोलतायत म्हणे. हो बोलू दे. हा, हॅलो. हा बोला ताई. अहो ना, हे खूपच छान तुम्ही विवेचन सांगितलं बर का. बरोबर आहे. मला पण भीती वाटते. नैनंदिती मला पण शस्त्राणी नैनंदहती दावक पावकः, म्हणजे किती छान त्याचा अर्थ सांगितला तुम्ही, खूपच छान सांगितला. पण मला भीती तेच. वाटत असते की कळतंय की नाही कळतंय की मी नुसतं वाचते. नाही नाही नाही, कळायला लागले, छान कळायला लागले. मुळात हा अभ्यास म्हणजे आता आम्हाला श्लोक वाचताना सुद्धा ते अर्थ लगेच तुमचं चेहरा समोर येणार आमच्या. चांगलाय चांगलाय. भगवंताची कृपा आहे, गुरूंची कृपा, असंच मी म्हणेन. हो, बरोबर. खूपच छान. नाही, काय हा अध्यायच कठीण आहे, त्याला म्हणजे काही आपण म्हणजे खूप रोज रोज त्याचं तेच वाचन करायला पाहिजे हा, समजण्यासाठी. आम्ही आता रोज एक अध्याय असतोच आहे आमच्या ताई, जसं हे करताल तसं. हो, पण ते काय आहे, ती वाचण्याची क्रिया आहे आणि ती हो पळत पळत आहे, ती पळत पळत आहे, हो, असं पळत आहे. पळत. हा, हो, म्हणजे एक श्लोक वाचला, आपण मनन चिंतन केले, ते त्याच्यात नाही होऊ शकत आहे. नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. हो. आणि कसं आता आम्ही श्लोक म्हणताना ना बरोबर हे अर्थ लगेचच तुमचा चेहरा दिसणार आम्हाला, लगेच ते होणार आता. चालेल चालेल, जाऊ द्या. लक्षात राहणं महत्वाचं आहे. माझ्या हो. चेहऱ्याचा काही संबंध नाही, पण अचिंत्य आणि नाही हे नाही, ते तुमचं चिंतन हे खूप लक्षात राहतं ना, तुम्ही छान सांगायला लागलात. बर. म्हणून म्हणजे मी जरा आता कसं ताईनं निवांत. सांगितलं ना, हे अगदी खरंच आहे, तसंच आहे, असंच आहे, हा असं वाटतंय. चालेल चालेल, धन्यवाद. नाही, आपल्याला ओके. सगळ्यांना चांगली परीक्षा द्यायची आणि चांगली उत्तरं लिहायची आहे. आणि हो. दुसऱ्या अध्यायावर नेहमी मोठा प्रश्न विचारलाय 20 मार्कांचा, हा हा, बरं. त्याच्यामुळे दुसरा अध्याय चांगला समजून घेणे अगदी हो, पहिल्यापासून हे खूप ठीक. गरजेचंच आहे. काही 20 बरं. मार्कातून आपल्याला जर 15 आणि 18 मार्क नाही मिळाले तर 5 मार्क मिळून काहीच फायदा नाही ना, आपलं नाही नुकसान आहे नाही. त्याच्यात. हा, हो सगळ्यांचं नुकसान आहे, म्हणून तोच हो जास्त करायचा आहे. हो. हो. ठीक आहे. अजून कोणी काही म्हणजे याच्यावर कोणाला बोलायचं आहे का, अध्यायावर? शकुंतला ताई बोलायचंय? हो ताई, बोलू शकते मी थोड्या वेळ.
हा बोला ते. म्हणजे 22व्या श्लोकात सांगितलं की वसांसी जीर्णानी, म्हणजे जसं नवीन जुनं वस्त्र टाकून नवीन वस्त्र हा. धारण करतो, तर आपल्याला त्याचं काही दुःख होत नाही. तसं हे ह्या शरीरामधला शरीरी म्हणजे आत्मा, आत्मा हे जीर्ण वस्त्र सांडून, म्हणजे शरीर जीर्ण झालं. जीर्ण म्हणजेच मृत्यू, मृत्यू व्हायचा असो, त्यांचा अंत व्हायच्या वेळेसच जीर्ण. जीर्ण म्हणजे जरा जर्जर. असं म्हणजे म्हातारं जर्जर. पण असं नाही सांगितलं. जीर्ण म्हणजे जेव्हा त्याला आता आपला मृत्यू काळ ठरलेलाच असतो ना, बरोबर. तो ठरलेला मृत्यू काळ म्हणजे जीर्ण. तो शरीर जीर्ण झालं म्हणजे आत्मा तो शरीर टाकून देऊन नवीन शरीर धारण करतो, असं सांगितलं. आणि येता तथा त्याच्यात बरेच हे केले की जुने वस्त्र टाकताना आपल्याला दुःख होत नाही, पण शरीर टाकताना मात्र दुःख होते. तर दुःख का होते, तर आपल्याला जगण्याची इच्छा आहे म्हणून आपल्याला दुःख होते. ताई आवाज येतोय ना? हो हो, येतोय येतोय येतोय. म्हणजे हिच शंका केली ना की आपल्याला वस्त्र टाकताना काही वाटत नाही, पण शरीर टाकताना मात्र खूप दुःख होते. तर बरोबर. दुःख कशाचं होते, तर आपल्याला जगण्याची इच्छा आहे म्हणून होते. आणि ह्या शरीराबद्दल आपलं तादात्म्य आहे, म्हणजे आपण त्याच्याशी त्याच्याबद्दल आपल्याला एकरूप मोह झाले. आहे, म्हणून हे एकरूप शरीर झालेत आपण. टाकताना आपल्याला दुःख होते बरोबर. असं सांगितलं. आणि 23व्या श्लोकात सांगितलं की म्हणजे शरीरातला जो आत्मा, त्या आत्म्याला शस्त्राने कापू शकत नाही, किंवा अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही. आणि हे पंचभूतापैकी हे चारच भूत सांगितलंय. आकाश का सांगितलं नाही, तर आकाशात काहीच क्रिया होत नाही म्हणून आकाश हे भूत घेतलं नाही. बाकी ह्या तिन्ही पंचभूतापैकी चारही भूत म्हणजे आत्म्याला, शरीरीला काही करू शकत नाहीत असं सांगितलं. शरीरी नित्य आहे. नित्य असल्यामुळं त्याच्यात जाण्या येण्याची क्रिया होत नाही. बरोबर. आणि आता नंतर ह्याच्यात सांगितलं 24व्या श्लोकात अच्छद्योयम दायोयम, म्हणजे शस्त्राने तो कापला जात नाही. त्यात कारण त्याच्या कापण्याची क्रिया शरीरीमध्ये होऊ शकत नाही, म्हणजे तिथपर्यंत तो जाऊ शकत नाही शस्त्र. आणि अध्यायोयम म्हणजे शरीर अग्नी जाळू शकत नाही. ते अक्लेद्य म्हणजे शरीरीला पाणी भिजवू शकत नाही. वायू त्याला अशोष्य म्हणजे वायू त्याला सुकवू शकत नाही, कारण तो नित्य निरंतर आहे. त्यामुळं शरीरीमध्ये काही क्रिया होत नाही. तो जाणारा येणारा आहे. आणि शरीर मात्र इथेच राहते, शरीरात क्रिया होते, शरीरीमध्ये काही क्रिया होत नाही. आणि शरीरी हे सनातन म्हणजे अनादी काळापासून आत्मा आहे. बरोबर. अव्यक्तो म्हणजे संसार स्थूल रूपाने दिसते, आणि शरीरी हा त्यातला आत्मा सूक्ष्म असल्यामुळं आपल्याला दिसत नाही. असं म्हणजे शंकाही केली ना की शरीर दिसते, शरीरही दिसत नाही. शरीर हे स्थूल आहे. आणि ताई आम्ही जे ऐकतो त्यात सांगितलंय की सत्ता भिन्न आहे. म्हणजे सत्ता भिन्न म्हणजे आता आपण जे संसार आहे तो व्यावहारिक सत्ता आहे, आणि प्रातिभाषिक सत्ता, आणि त्यात पारमार्थिक सत्ता सांगितली. आत्म्याची ही पारमार्थिक सत्ता आहे, शरीराची ही व्यावहारिक सत्ता. हे सत्ता भिन्न असल्यामुळे सुद्धा दृष्टिगोचर होत नाही, म्हणजे आपल्याला विषय होत नाही तो, बरोबर. बरोबर. म्हणजे आपल्याला समजू शकत नाही, तो दिसत नाही. आणि देहा शरीराचे निषेध मुखाने आणि निषेध मुखाने आणि विधी मुखाने त्याचे वर्णन केलेले आहे. म्हणजे अव्यक्त कुठे गेला की तो श्लोक आहे, अव्यक्तोयम अचिंत्योयम. हा अव्यक्तोचे 25वा. चिंतोय ना. हा 25वा. त्याच्यात 8 निषेध मुखाने, हम्म. म्हणजे नित्य, सर्वग, स्थाणू आणि हम्म. सनातन हे विशेषण विधी मुखाने म्हणजे आहेत. हे विधी मुखाने म्हणजे आहे आहे असं वर्णन करणं, आणि निषेध मुखाने म्हणजे नाही असं वर्णन करणं.
अदाह्य, अक्लेद्य, अशोच हे निषेधमुखाचे वर्णन आहेत. म्हणजे हे शरीरीमध्ये नाहीत आणि हे शरीरीमध्ये आहेत, हा. असं वर्णन केलेलं आहे. किती झाले ताई? 27 झाले का? हो ते हो सांगितलं परत ह्याच्याही न चैद्य 26व्या श्लोकात, की 28 झाले त्याला आपण. वारा जाऊ शकत नाही, शरीरी हा नित्य आहे, बरोबर, ते शोक त्याचंच करण्यास विश्लेषण. कारण नाहीये, कारण तो जो जन्मतो तोच मरतो, हम्म. जे मरते तो जन्मतो. त्याच्यामुळं अर्जुनाला म्हणतात की तू जर तुला वाटत असेल की भीष्म, द्रोण हे मरतेत, मग मेले तर जन्मणारे पण आहेत ना. बरोबर. त्याच्यामुळे तू त्याचे शोक करू नकोस. म्हणजे दोन्ही सांगितले. जर आत्म्याच्या दृष्टीने पाहिलं तर शरीर जाणारच आहे, त्याच्याबद्दल शोक करण्याचं काही कारण नाही. आणि शरीराच्या दृष्टीने पाहिलं तर शरीरी हे आत्मा हे अमर आहे, तो जाणारा येणारा नाही. शरीर तर मरणारच आहे, बरोबर. ते शोक करण्यास कारण नाही. मेलेलं शरीर जो मरतो ते परत जन्मतो, त्याच्या दृष्टीनं तुला शोक करण्याचं कारण नाहीये. म्हणजे एकंदरीत आत्मा अमर आहे, शरीर मरणार आहे, एवढं तात्पर्य आहे. आणि बरोबर. आत्म्याला कोणी काहीही करू शकत नाही. बरोबर. ठीक आहे का ताई? हो हो हो, पुढचं बोला ना. अजून 2 आहेत ना, अजून 27 28. 27 28 राहिलेले हम्म. मी ते करूनच गेले. 27 28 वर झालं नाही. हम्म. म्हणजे असं सांगितलं की जे मध्यंतरी असते हम्म. तो असत असतो. असत आणि सत ह्याची दोन्ही व्याख्या सांगितली. सत हे नेहमी, नित्य, निरंतर हे सत आहे. हम्म. आणि सत हे नेहमी दिसते. म्हणजे आधी आणि अंती आणि मध्यानी तिन्ही वेळेस. हे असं ते फक्त आधी आणि अंती दिसते, मध्यानी दिसते फक्त हे असत. सत, असत आणि असं त्याच्या व्याख्या पण सांगितल्या. जे आधी अंत होते आणि मध्यानी असतो तो आहे सत. मध्यानी तो नेहमी नसतो, आधी आणि अंती नेहमी असते. परत एकदा सांगू शकाल ताई 28वा? नाही तर वंदन हो. वैजंती ताई, तुम्ही सांगा परत एकदा 28वा. 28. हा. बरं. थोडं वाचल्यावर सांगते ताई. हो हो त्यांना सांगू द्या थोडं, हो. नंतर सांगते मी. 2 मिनिट बरं बरं. वाचते आणि हो. 28वा वाचते. पाहण्यात, ऐकण्यात आणि समजण्यात येणारे जेवढे जीव आहेत ते सर्वच्या सर्व जीव जन्मापूर्वी अप्रगट होते, म्हणजे ते दिसत नव्हते. हम्म. हा. आणि अव्यक्त निधनान येव म्हणजे हे सर्व प्राणी मृत्यूनंतर अप्रगट होतील. म्हणजे मृत्यू झाल्यानंतर अप्रगट म्हणजे दिसणार नाहीत. अर्थात यांचा नाश झाल्यावर हे सर्व नाहीसे होतील, दिसणार नाहीत. अव्यक्त म्हणजे दिसणार नाही. व्यक्त मध्यानी म्हणजे हे सर्व प्राणी मध्यात अर्थात जन्मानंतर आणि पूर्वी प्रगट दिसतात. जसे झोपेमध्ये आपल्याला स्वप्न पडतं, पण आपण जागो होतो आणि फक्त स्वप्न आपल्याला आठवतं, तेही सकाळी अर्धा 1 तास, पण नंतर ते स्वप्न विसरून जातो आपण. तसंच या प्राण्यांच्या शरीरांचा पूर्वीही अभाव होता, म्हणजे ते पूर्वी नव्हते आणि नंतरही अभाव राहील, म्हणजे नंतर पण राहणार नाही. बरं. परंतु मध्यात भावरूपाने दिसत असून सुद्धा वास्तविक यांचा क्षणाक्षणाला अभाव होत असतो, म्हणजे ते मध्यात सुद्धा दिसत नाही. व्यक्त मध्यांनी म्हणजे मध्ये असताना सुद्धा ते दिसत नाही. तत्र का परिदेवना, जे आधी आणि अंतात नसते ते मध्यातही नसते, म्हणजे जी गोष्ट नाहीच आहे. म्हणजे डबा हा रिकामा आहे, डब्यामध्ये काल सकाळी पण नव्हतं, आज पण नाहीये, आणि जो दुपारचा वेळ होता तेव्हाही ते नव्हतं. तर हा सिद्धांत आहे, नाही म्हणजे नाही. सर्व प्राण्यांची शरीरे पूर्वी नव्हती आणि पुढे राहणार नाहीत, म्हणून वास्तविक ते मध्यातही नाहीत. इथे काय दिले परंतु बघा ताई. हा, इथे बघा हा काय दिलेलं आहे ते. की बरोबर आहे की अव्यक्त, आपण हे म्हणू शकतो की अव्यक्त निधना नैव असं म्हणून, म्हणजे हो आधी आणि अंती हे हो अदृश्य स्वरूपामध्ये असणार आहे. की सुरुवातीला जन्माच्या आधी हे हो अदृश्य स्वरूपामध्ये असणार आहे आणि म्हणजे मरणानंतर सुद्धा ते त्याच अवस्थेमध्ये असणार आहेत. हो, पण म्हणजे दिसणार मध्याची नाहीये. जी अवस्था आहे
हा मध्यानी जी अवस्था आहे त्याच्यामध्ये त्यांचा भाव प्रगट होणार आहे, म्हणजे ते असणार आहेत त्या ठिकाणी, ते व्यक्त रूपाने असणार आहेत म्हणून सांगितलं. पण अव्यक्त रूपाने म्हणजे व्यक्त रूपाने असून सुद्धा ते क्षणाक्षणाला अभाव होत जाणार आहे म्हणून सांगितलं. हा संपत म्हणजे जाणार याचा आहे. अर्थ काय आहे? संपत जाणार का? हो म्हणजे हळूहळू हळूहळू ते नाहीसे होत हो. जाणार अशा पद्धतीने. म्हणजे ते क्षणभरच राहणार आहे. म्हणजे स्वप्न कसं क्षणभरच असतं हम्म. आणि नंतर त्याचा अभाव होतो. हा. मध्यान्ही म्हणजे ते अभाव होत राहतो, तसं ते अभाव होतो. अच्छा. हम्म. बरोबर. म्हणजे आधी नव्हते, नंतरही नव्हते, हा पण जेव्हा हा प्रगट झालेले आहेत, पण ते हा प्रगट झालेले कायमस्वरूपी प्रगट नसणार आहे, तर त्यांचा हा हा ऱ्हासच होत जाणार आहे शेवटी. हा म्हणजे असं सांगितलं ताई, आधी आणि अंती हम्म हा नाही, हम्म. आणि फक्त मध्याने दिसते, हा. तर त्यांचा त्यांचा अभाव आहे. म्हणजे दिसण्यापुरतीच त्यांची सत्ता आहे, त्यांची हा. काहीच सत्ता नाही असं आहे. त्यांची काय सत्ता. बरोबर. हम्म. भावरूपाने दिसत असून सुद्धा वास्तविक यांचा क्षणाक्षणाला अभाव होत चाललेला आहे, अभाव होत आहे. म्हणजे हो. त्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे थोडक्यात. हा. म्हणजे याच्यासाठी सुद्धा तू शोक करू नको असं सांगितलं हा. अर्जुनाला. म्हणजे हे तर जाणारच आहे. जाणारच आहेत. बरोबर आहे. तू मारलं किंवा नाही मारलं तरी हे जाणारच आहे. हा. त्याला शोक करण्यात तुला काही कारण नाहीये. बरोबर आहे. छान सांगितलं थोड- ताई त्यांनी, आहे की म्हणजे वेळ आहे का थोडस जन्माच्या आधी ज्ञानेश्वरी पण मधलं. शरीर नाही, जन्माच्या नंतरही नाही, हो. मेल्यावरही फक्त हो. मध्याने दिसते. हा. त्याच्या मध्याने दिसता पुरताच त्याची तेवढी सत्ता आहे. त्याचा शोक म्हणण्यास काही कारण नाही. कारण आहे. बरोबर. म्हणजे आत्मा हे निरंतर नवे सांगितलं आहे, आणि शरीर जाणार येणार आहे. बरोबर. कोणी म्हणते का गाणं? नाही तर मी त्या ज्ञानेश्वरी मधलं थोडंसं वाचत होती. म्हणताय का कोणी गाणं, काही भजन, काही? हो, म्हणू का ताई? गाणं म्हणतील भरपूर जण आहेत. ताई, म्हणा म्हणा, काय उज्ज्वला ताई. वाचलं ते ज्ञानेश्वरी? हो, उज्ज्वला ताई मी म्हणा. म्हणू का ताई? हा एक. रामकृष्ण हरी. हा म्हणा. कोण म्हणतात? सविता ताई का? हा म्हणू का? हो, मी आज पहिल्यांदा जॉईन झाले, पण मला काहीच माहिती नाहीये. हा. तुला. पण म्हणते पण तरी पण बर बर म्हणा. जय गुरुदेव. हो. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हासे, म्हणती ज्ञानदेव तुम्हासे, मज पामरा आहे काय थोरपण, मज पामरा आहे काय थोरपण, मज पामरा आहे काय थोरपण, पायीची वहान पायी बरी, पायीची वहान पायी बरी, मज पामरा आहे काय थोरपण, मज पामरा आहे काय थोरपण, मज पामरा आहे काय थोरपण, ब्रह्मादिका जेते तुम्हा ओळंगणे, ब्रह्मादिका जेते तुम्हा ओळंगणे, इतर तुळाने काय पुढे, इतर तुळाने काय पुढे, मज पामरा आहे काय थोरपण, मज पामरा आहे काय थोरपण, मज पामरा आहे काय थोरपण, तुका म्हणेने युक्तीची आखोनी, तुका म्हणेने युक्तीची आखोनी, म्हणून ठेविली पायी डोरी, म्हणून ठेविली पायी डोई, मज पामरा आहे
थोरपण माझा पामरा आहे काय थोरपण. ताई, तुमचा आवाज रामकृष्ण. येत नाहीये मध्येच. येत नाही ताई? सगळ्यांना आला का नाही? हो, येतो येतो येतो, काही प्रॉब्लेम नाही. हा. पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी माझ पामरा आहे काय थोरपण माझ पामरा आहे काय थोरपण माझ पामरा आहे काय थोरपण. रामकृष्ण. खूप सुंदर ताई, खूप सुंदर म्हणलं, छान म्हणलं अगदी. सुरुवात छान केलीत तुम्ही. चालेल, आपण उज्ज्वला ताईंना एक देऊयात. त्यांची खूप इच्छा आहे, त्यांनी मला पाठवलं होतं परवा गाणं. छान म्हटलं, खूप हो छान हो, म्हटलं. उज्ज्वला ताई म्हणा एकदा. म्हटलं हॅलो. हा, म्हणा म्हणा ताई, करा हा, सुरू. तेच म्हणू का गळ्यामध्ये? नाही नाही नाही, दुसरं म्हणा. हा, आज मंगळवार आहे ना, देवीचं म्हणते. हा. आला अंबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार. आला अंबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार. तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार. तुळजापुरात होतो अंबेचा जय जयकार. तुझ्या दर्शनाची मला फार घाई म्हणून मी आले पायी पायी. तुझ्या दर्शनाची मला फार घाई म्हणून मी आले पायी पायी. केला भक्तांचा उद्धार बाई दंडिन मी वारंवार. केला भक्तांचा उद्धार बाई वंदिन वारंवार. तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार. तुळजापुरात होतो अंबिकेचा जय जयकार. तुझ्या दर्शनाचा मला फार छंद माझ्या मनाला होई आनंद. तुझ्या दर्शनाचा मला फार छंद माझ्या मनाला होई आनंद. केला भक्तांचा उद्धार देवी दावी चमत्कार. केला भक्तांचा उद्धार देवी दावी चमत्कार. तुळजापुरात होतो अंबेचा जय जयकार. तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार. आई अंबाबाई तुला माझी आण राख ग माझ्या कुंकवाची शाण. आई अंबाबाई तुला माझी आण राख ग माझ्या कुंकवाची शाण. नेसली पातळ हिरवेगार गोंधळ तुझा मी करणार. नेसली पातळ हिरवेगार गोंधळ तुझा मी करणार. तुळजापुरात होतो देवीचा जय जयकार. तुळजापुरात होतो अंबेचा जय जयकार. आला अंबिकेचा वार बाई मी धरला मंगळवार. तुळजापुरात होतो
देवीचा जय जयकार, अंबेचा जय जयकार, जगदंबा माता की जय. छान, सुंदर, अगदी सगळ्यांनी छान केलं आज. आज वाचन विवेचन दोन्ही पण छान झालं आणि दोन्ही गीत पण छान झाले. मस्त. चला आता आपण इथेच थांबूयात. अजून एक सूचना म्हणजे अशी आहे की जे सगळ्यांना साधक संजीवनी जे कोणी परीक्षेला बसलेले आहेत, प्रत्येक जण अभ्यास करत आहेत, त्यांचे जे काही टिपण असतील ते तुम्ही इथं सांगू शकता. आपण आता वाचन करतच आहोत. वैजंतीताई छान सांगतच आहेत. त्याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर इथं नक्कीच सादर करा, म्हणजे मग एकमेकांची चर्चा होऊ शकते. जसं की आज आपण वेगवेगळे व्ह्यूज जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तशाच पद्धतीने जर थोडंसं तुमचं बोलणं झालं, प्रत्येकाने एक एक दिवस जरी ठरवलं की नाही गड्या मी थोडंसं वाचन झाल्यावर बोलेल म्हणून, तर आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येते आणि ज्यांना समजलं नाही त्यांना बऱ्यापैकी अजून समजायला भाग पडतं. जसं की मला यातलं काहीच कळत नाही, तर थोडं का होईना कळायला बरं वाटतं थोडंसं. चालेल. चालेल, आता सगळ्यांनी बंद करून ठेवलेले आहेत, म्यूट झालेले आहेत सगळेजण. आता बंद हो, करते. चालेल हो, चालेल हो. ताई, ताई, चालेल. तुम्ही मोठं कार्य करता, आम्हाला सगळे एकत्र आणता खूप मोठं आणि कार्य छान करता तुम्ही. तुम्हाला. हो. तू भगवंताचा एक हात आहेस. हो, आहे आहे. आणि वैजयंती ताईला द्या रोज वाचायला, त्यांनी हो छान हो वाचते हो ते, एकदम स्पष्ट आणि छान हो वाचते. हो. सगळे वाचा, नाही, काही हरकत सगळेजण नाही. वाचूयात. हा, नाही, आता सगळे वाचले तरी काय ताई, वाचून पुन्हा बोलणारच आहेत आणि आम्ही संजीवनी घेऊनच बसतो समोर. हो ना, हो. त्याच्यामुळे बरोबर. आणि छान आहे तुमचं वाचन. प्रत्येकाने रोज प्रत्येकाने एक बघण्याचा एक आनंद अध्याय आहे. घ्या वाटून, म्हणजे मग काय होतं की एकावरच लोड येणार नाही, प्रत्येकाला पण अभ्यास करायची संधी मिळते त्या निमित्ताने पण. हो. हो की नाही? हा. ताई, मी एकेका पात्राचं, महाभारतातले एकेक जी पात्र आहेत पहिल्या श्लोकात आलेली, त्यांचं हम्म. एकेका पात्राचं विवेचन सांगितलं तर चालेल का? हो, हरकत चरित्र नाही ना ते. वा वा, चरित्र ठीक आहे. सांगायचंय, चरित्र. चांगलं आहे ना. तुम्ही 20 मार्काचा अभ्यास सगळ्यांकडनं करून घ्या. कृष्ण, हा अर्जुन, विदुर, धृतराष्ट्र. सगळं. हा हो 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 हो. ते काही पण चालेल संजय, विचारतील. चालेल चालेल, तर मी आता शेअर करेन नक्की. नक्की नक्की ताई. छान. नक्की नक्की असं पाठवा. असं एकेकाने प्रत्येकाने आपापला वाटा उचला, म्हणजे मग काय होतं की सगळ्यांना एक काही ना काहीतरी अभ्यास केल्याचं पण फळ मिळतं आणि सगळ्यांसोबत ते शेअर केलं जातं. हो हो हो, चालेल चालेल. 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 श्री नमस्कार. चालेल, जय ठीक आहे, श्री मग ठेवू आणि आता. हा तो प्रश्न आहे ना, 5व्या आणि 6व्या अध्यायाचा सारांश विचारलाय, तो सांगू शकते का आवाज एखाद्या? आवाज येत नाहीये ताई. दुसरं कोणाचा तरी आवाज चालू आहे. हा हा, हा वाचताय कोणीतरी म्हणून. हा, हा, तर बोल. इथे हा एक प्रश्न आहे. 5व्या आणि 6व्या अध्यायाचा सारांश सांगा. अध्यायाचा का? हा एक प्रश्न आहे. 5व्या आणि 6व्या अध्याय यापैकी कोणत्या अध्यायाचे का सारांश सांगा. अच्छा, म्हणजे हा, ते एका दिवशी मी त्याच करते साई. बर 5वा बर, किंवा हरकत 6वा. नाही. हम्म. सहावा अध्याय ह्या करतायत, जो स्वातीताई करतायत, तर तुम्ही 5वा अध्याय करा पूर्णपणे. हो, चालेल चालेल. हा, म्हणजे मग दोन्ही होऊन जातात. ताई, माझा आवाज छान आहे का? मी घाई घाई बोलते, येतो हळूच बोला व्यवस्थित? ना. नाही ते नाही, तुमच्या हो, हातात आहे आवाज ना ताई. छान आहे, हो. छान आहे. छान आहे आवाज. मी घाई सुचिता ताई, बोलते असं वाटतंय का नमस्कार म्हणून. ताई. सुचिता हम्म. ताई, हा, बोला बोला. मला एक सांगायचं की आपण जे भगवद्गीता प्रश्नोत्तरी वगैरे घेतो ना, हम्म. आपलं पडतं ते सुद्धा या परीक्षेसाठी उपयोगी आहे बरं का. हो हो हो. हा, कारण की त्याच्यात माहिती पण असते आणि नंतर प्रश्न विचारले जातात, छोट्या छोट्या गोष्टीची पटकन माहिती लक्षात राहते अगदी ती. अगदी अगदी. तर आपल्या सगळ्या साधकांना म्हणायचं की तुम्ही प्रत्येकाने त्या गीता प्रश्न उत्तरी सोडवायची. भले बरोबर, रोजच्या रोज ती सोडवली हा पाहिजे. तर हा हा त्याच्यासाठीच आपण ती टाकत आहोत. हा त्याचा हा उपयोग ते काय, सगळ्यांनी करून घ्यावा. बरोबर आहे, अगदी. हा, ते काही आपल्याला मार्कासाठी आपण नाही करायचे, जर बऱ्याच शून्य का पडणार, पण ते प्रश्न आणि तिथं उत्तर दोन्ही पण मिळतं आपल्याला नंतर. अगदी बरोबर आहे. बरोबर. हा, तर ते पण मला एक सांगायचं होतं. तर सगळ्यांनी ती प्रश्न उत्तरीकडे रोज बघत जा, वाचत जा आणि सोडवत जा. बरोबर. आणि आणि नाही जरी सोडवल्यानंतर आले उत्तर मिळतात तरी त्याचे. प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये करेक्ट उत्तर आपण पाठवत असतो प्रत्येकाला.
तुम्ही व्ह्यू ते स्कोअर बार प्रश्न सोडवले बघितला ना तर तिथं आपण करेक्ट प्रश्न उत्तर पण आलेले हा असतात. आपण प्रश्न सोडवला ना ताई की आपला व्ह्यू स्कोअर येतो, मग त्या स्कोअर मध्ये आपल्याला आपला प्रश्न चुकलाय का बरोबर आहे हे आपल्याला कळतं. अगदी अगदी. आणि काय होतं माहितीये का, जर समजा एखादा प्रश्न माहित नाही आपल्याला, लक्षात येत नाही त्याचं उत्तर, तर मग पटकन साधक संजीवनी घेतल्या जाते. मग कोणत्या अध्यायातला आहे, काय आहे, कसं आहे, काय नाही, आपण लगेच त्याचं फॉलोअप घेतो आणि उत्तर शोधून ते उत्तर करेक्ट लिहायचा प्रयत्न अरे करतो आपण. अरे वा, खूप छान. हा, कारण की आपल्याला 0 मार्क नको असतात ना. बरोबर. अगदी म्हणून बरोबर. हा म्हणजे मग पाहून 0 जरी मार्क सोडवलं पडू तरी नये म्हणून हरकत नाही, हरकत हा नाही. तर सगळ्यांनी कृपया सगळ्यांनी ते प्रश्न उत्तरी सोडवा, त्याच्याने सुद्धा खूप अभ्यास होतोय. बरोबर हा, आहे. हा, चालेल. धन्यवाद ताई. ओके, छान ताई. धन्यवाद. छान थोडंसं छान झालं आजचं चर्चा कार्यक्रम मस्त झाले. चालेल, ओके. चला धन्यवाद सर्वांना. आणि सर्वांना धन्यवाद.